लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। इगतपुरी तालुक्यातील सारूळ शिवारामध्ये पोलिसांनी धाडसी छापा टाकत अवैध स्फोटकांचा मोठा साठा जप्त केलाय। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या छाप्यामध्ये घर आणि पत्र्याच्या शेडमधून 6125 जिलेटिन कांड्या, 2220 इलेक्ट्रिक डेटोनेटर, 150 मीटर डीएफ वायर जप्त करण्यात आली आहे। या साठ्याची एकूण किंमत तब्बल 95,750 रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे स्फोटक परवाना नसताना हा प्रचंड साठा निष्काळजीपणे ठेवण्यात आला होता। या प्रकरणी गोरख ढगे, विकास नवले, ओंकार नवले, दीपक क्षीरसागर, गौरव नवले, अमित अजमेरा आणि कोठावदे येथील एका संशयितासह 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईमध्ये वाडीवाडी पोलीस ठाण्याचे पीआय भगवान मथुरे, एपीआय दिनकर मुंडे तसेच श्वान पथक आणि बॉम्ब शोधक नाशक पथक सहभागी झाले होते। पोलिसांच्या या धडक छाप्यामुळे परिसरामध्ये मोठा अपघात टळल्याचं मानलं जात आहे। सध्या या प्रकरणाचा तपास वाडीवाडी पोलीस करत असून पुढील चौकशीमध्ये आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, इगतपुरी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.